गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आम्ही आज चाललेलो आहोत ब्लू माउंटन्सला, कटुंबाला। आईबाबांना थोडंसं फिरवून आणू आणि काका आहेत ते 3 आठवड्यांमध्ये निघतायत। सो जेवढे टुरिस्ट स्पॉट आम्ही त्यांना दाखवू शकू तेवढा ट्राय करूयात। आता आमची तयारी चालू आहे, आम्ही थोडंसं खायला वगैरे घेऊन जातोय। जास्त बाहेरचं अवॉइडच करू कारण आता जस्ट आम्ही इंडियावरून आलेलो आहे। माझ्या आवाजावरून कळत असेल आम्ही अजूनही आजारीच आहोत, पण रिकवर झालेलो आहोत ऑलमोस्ट। आम्ही काय काय घेऊन चाललोय, काल रात्रीचा जो भात होता त्याला फोडणी दिलेली आहे, थोडंसं पिठलं उरलेलं ते, छोलेची भाजी, पोळी आणि कोशिंबीर असं सगळं आम्ही घेऊन चाललोय। सगळं रेडी झालंय, आता फक्त पोळ्या बाकी आहेत, त्या पण चालूच आहेत। आता ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याफार फॅमिलियर वाटतील कारण हे आपण इन पास्टही केलेलं आहे जेव्हा माझे मम्मी पप्पा होते। तर ही इथे आहे छोले बटाट्याची भाजी, यामध्ये आहे पिठलं, यामध्ये आहे कांदा टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर, यामध्ये आहे काल रात्रीचा फोडणीचा भात आणि ह्या थोड्या पेपर प्लेट्स, ग्लास, इथे बिन बॅग, स्पून्स, वॉटर बॉटल आणि इथे आहे माझा बुबू, इथे आहे मोठा बुबू आणि इथे आई पोळ्या लाटतात आणि मोहित पोळ्या शेकतोय आणि बाबा आणि काका विष्णू सहस्त्रनाम ऐकतायत विथ चिप्स खातायत। कोणते चिप्स खातायत तुम्ही? स्वीट पोटॅटो। कसे आहेत, चांगले आहेत? तुम्हाला सॉस पाहिजे त्यासोबत? नको? बापरे, हा कुठला तरी प्राणी मेला इथे। आता आम्ही निघालेलो मगाशी, मध्यस्थानी पोहोचलेलो आहोत। थोडंसं जेवून घेऊयात कारण 1:30 वाजलेले आहेत दुपारचे। सो इथे मस्त आम्हाला एक लेक आणि माउंटन व्ह्यू अशी एक जागा मिळालेली आहे, थोडासा शेड पण आहे आणि आता इथे बसून मस्त पैकी जेवूया। मग इथे ठेव। ओलं आहे का हे? थोडस ना, हा ठीक आहे। ऊन आहे आरती, ऊन आल्यावर छान वाटतंय ना। हो, नवीन आहे, जुना आहे। एक माळशेज घाट, माळशेजला जाऊन आलो मागच्या पावसाळ्यात। माझे जे चांगले जोक्स असतील ते ठेवा, बाकीचे काढून टाका। तुम्ही याच्यावर रेकॉर्ड करताना नाही मारत जोक। हा गवताचा रंग बघ किती छान दिसतो। तुम्हाला कौस्तुभने बोलायला सांगितलं होतं मला, हा व्लॉग मध्ये।
हा ते कौस्तुभनी सांगितलं. ब्लू माउंटन्स मध्ये कटुंबाला 3 सिस्टर्सच्या इकडे इको पॉइंटला आता आम्ही आलेलो आहोत. इथून आपल्याला ओरडायचंय जोरात. हे दिसतंय इको पॉइंट. हे मस्त आवडतंय तुम्हाला टेम्परेचर. हो सगळ्यांनी इथे जॅकेट घातलेत पण काकांना बिलकुल थंडी नाही वाजत. स्ट्रॉंग एकदम. बाबा बोलतात की काका मगाशी विचारत होते शर्ट काढू का. हो काका पुढे या. हा हो मस्त आहे तिथे. किती किती ढग सगळे खाली आलेत. खूप मस्त. इथे जाऊन ते गाणं गाऊया नाहीतरी हा इको पॉइंट आहे. ते चैन लावून घ्या. सगळे फोटो काढतो चांगले. हो मस्त एन्जॉय करतो मग मला पाठव. चालेल नक्की नक्की. हा आम्ही मागच्या वेळेला आलेलो ना तेव्हा पण असंच होत होतं. खाली ढग बनत होते आणि मग ते वरती जाताना आपल्याला दिसतात. आपल्या पासपोर्ट मध्ये याचं चित्र हो कसं वाटलं. तिकडे मराठी लोक दिसले. अच्छा मराठी सगळीकडे असतात. एवढी थंडी नाही वाजत आहे पण है ना. हा इतकी थंडी नाहीये. तिथे पण बघितलं ढग फॉर्म होताना खाली. तिथे तिथून बघितलं मोहित. तिथे पण बघितलं. अच्छा हा चला चला. हा खाली जाऊया. हे बघा मस्त. बिचारा वॉफल. आता आम्ही चाललोय खाली. तिथून पण एक पॉइंट आहे तो बघायला चाललोय. हो हो अच्छा हा मस्त. हा मस्त. आणि हे कोणतं उलट झाड. हा अच्छा पण निलगिरीचा. नाही निलगिरीचा वास नाही येते ना पण इकडे. गाडीमध्ये हिटर लावून टाकू. हो हो हिटर आहे. मग हा इथे फोटो काढूयात आपण. सगळं धुकच आहे म्हणा. नॉर्मली असं नसतं. हे क्लिअर असतं पूर्ण. तिकडे बघा. ते बघा ढग ढग तयार होताना दिसले. असे ढग तयार होतात. हे ढग तयार होत आहेत बघा बाबा. प्रॉपर ढग तयार होतात. अच्छा फॉग मशीन हे आपल्याला पटकन फोटो काढू मला. तुमच्यासाठी अशा इकडनंच बघा किचन आणले. इकडनं म्हणजे जे तुमच्यासाठी ज्या किचन आणल्यात ना त्या इथे पण इकडनं नाही आणल्या पण इथे पण मिळते. आपला जो प्लॅन होता ना आजचा लवकर निघालो असतो तर आज आपण इथे जाणार होतो असं हे करायला. हो फोटोज असतील. मॅग्नेट काय मे बी मॅग्नेट का माहितीये ते फ्रीजला लावतात ना. हा आम्ही इथे फिरून आलो. याच्याबद्दल सांग मोहित. हे काय आहे. हा माहिती आहे तुम्हाला. हा याला बुमरँग. हा हा हे फेकलं की परत येतं. हा
का मोहित गोरा झाला असता. बिचारा मोहित. हा कशी आहे? टेस्टी आहे ती? हो. थँक्यू. तुम्हाला येतं? असं नसतं प्यायचं. पिऊ शकता तुम्ही कसं पण त्या पाणी. खाली खाली ते हे करा. हे बघा बाबा मी दाखवतो. पाणी आहे ना, इकडे पाणी आहे. हे बघ, हे बघ. मग तोंड लावून प्यायचं असतं. हे बघा एवढी ताण लागली नव्हती मला तुझ्या. आयडिया दे असं पिता. असं प्यायचं. परफेक्ट. आता मे बी 4 वाजून गेले का? मग ते मे बी दिसणार नाही. चालू असतात. इथून मस्त दिसते. त्याच्यात आपण बसणार. येते ना तुला. हो मस्त. अजून एक आहे. ते वेगळं आहे. हे वेगळं ते वेगळं. 2 लाईन आहेत का? 3 लाईन आहेत. त्याच्यामधली एक ट्रेन आहे. आणि ट्रेन पण अजून आहे की तिकडे. स्टीपेस्ट रेल्वे म्हणजे असं भरण्यातच झाले तिथे. ट्रेन तिकडे आरती माझ्या मते. तेव्हा ही दरी आहे ना ही. ते वेगळं ते दुसरं आहे की त्याला स्काय रेल म्हणतात. एक ह्याला अजून आता कुठलं तरी येते आपल्या बाजूला. ते कुठलं आहे? ब्लू कलरची. ते ब्लू कलरचं ते आहे वेगळं. पण ही जी ते 2 मधल्याची दरी दिसते तुम्हाला त्या 2 मध्ये त्याच्यातनं स्ट्रेट खाली जाणार आहे. टुरिस्टसाठी पूर्वी आधी टुरिस्टसाठी बनवल्या नव्हत्या. पण तो ट्रॅक आता या सगळ्या टुरिझमसाठी बनवला. पण ओरिजिनली जेव्हा ते बनवलं होतं ट्रॅक्स वगैरे हे सगळे कोल माईनसाठी. खाली कोल मायनिंग दिसतं तुम्हाला प्रॉपर होताना. आता नेता का टुरिस्टला तिथं कोल मायनिंग नेतात ना. आपण खाली जाऊ शकतो टुरिझमसाठी तिथे त्या ह्यानी. छान असं मस्त वॉक आहे तिकडे. प्रॉपर म्हणजे जुन्या माइन्स कशा होत्या. आता माइन्स नाही आहेत तिकडे. नाहीये. जुन्या माइन्स म्हणजे स्टोरेज संपला असेल. काय स्टोरेज संपला असेल. नाही आता ते कसं ते नाही हा सगळा जर असेल तर भरून टाकतात. ते भरून टाकतात. मातीने भरून टाकतात. पण हा कन्व्हिनियंट नसेल कोल. ऑन ईगल हॉक लुकआउट. नको इकडे इन्फॉर्मेशन सेंटर आहे एंडला. हॉक म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हॉक म्हणजे बहिरीचं झाड. मला घार वाटली. नाही घार म्हणजे काईट. म्हणजे गरुड. म्हणजे गरुड. आणि घारीला काय? काईट. काईट म्हणतात. हा हे थोडस पाईन सारखं दिसतंय. हा सगळे फोटो त्याची नावं स्टडी करायला गेले. आपल्या लोक विचारतील तिकडे काय ते काय पाठांतर करून मग जायचं. बोलते पण आणि मध्ये मध्ये लिहिते पण. हो हो. म्हणजे तिकडनं बघा तुम्ही खाली एकदा. बाप रे खूप मस्त वाटतं बघा. अरे भीती वाटते ना. खूप भीती वाटते ना. सगळं जंगलच वाटतंय. काय मोहित खाली
काय माहिती. मोहित इथे काय आहे खाली? काय माहिती, पण छान आहे ना, दिसायला छान आहे ना. मी बघून येऊ? हा तू बघून ये, मी जाऊन येऊ का? नाही नाही. ठीक आहे मग हा रस्ता केलेला आहे. हा किती मस्त ना. अच्छा इथे पण हेच आहे. इथं पण पॉइंट आहे. हा हा कुठला लुकआउट आहे? ऑर्फन रॉक लुकआउट. बापरे मस्त वाईड दिसतंय एकदम. ते बघा ते 3 सिस्टर्स आहे. हो हो तो एक आहे. हा सिंगल सिस्टर. अजून एकदा एक फक्त झलक. आणि खरं व्हिडिओ मध्ये जे दिसतंय ना त्याच्यापेक्षा मे बी 10 पटीने अजून जास्त आपल्या नॉर्मल डोळ्यांना दिसतंय. खाली बघ इकडे मस्त. तुम्हाला कोणाला हा प्रॉब्लेम नाही ना? बरोबर. नाही क्लॉस्ट्रोफोबिया नाही ॲक्रोफोबिया बरोबर. हा क्लॉस्ट्रो म्हणजे बंद ठिकाणी का? नाही बंद ठिकाणी मे बी अंधार आणि बंद ठिकाण. काय? अच्छा अच्छा अच्छा. हा 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 क्लॉस्ट्रो म्हणजे हा बाबा ही सगळं निलगिरी आहे. असे खूप ठिकाण आहेत ना मोहित जिथे निलगिरीचा ऍक्च्युअली वास येतो. ते पण मिळतं तुम्हाला. हा आम्ही एकदा खरेंसोबत गेलेलो तर त्यांच्या मुलीला खूप नॉलेज होतं या गोष्टींचं. निलगिरी नसेल पण वास तर वेगळा आहे. मी हे जरा सोडतो. बरं आम्ही दिलगिरी आहोत. हा आम्ही दिलगिरी आणि मान्य करतो ही निलगिरी. येते तुम्हाला म्हणजे अगदी त्याला प्रोसेस करावं लागेल. चेक करायला वास दाखवतो. हे मी वास हे ब्लू माउंटन ना. निलगिरी माहित नाही मला काय, पण हे वासवाले निलगिरी बस कर आता. निलगिरी पुराण. मोहित गेला आता कार आणायला. आई बाबा काका त्या झाडाच्या पलीकडे बसलेले आहेत आणि मी इथे आता पिझ्झा घ्यायला आलेली आहे. वूड फायर पिझ्झा. इथे वूड फायर मध्ये टाकणार आहेत आपला पिझ्झा आता. मस्त झालं. बघू पिझ्झा कसा आहे. खूप वास खूप छान आहे. खूप लवकर झाला. त्या पाण्यात एवढा वास दिला शिवाय आम्ही बसूनच खाऊ वाटते. मी तर बोलतो कुठे बाहेर बसून खायचं की इकडेच बसून खायचं. ते पट्टे काढा परत लावा. तुम्ही दोघं एक एक काढा स्लाइस. बाटलीत पाणी भरून एक बाटली पाणी घेऊन पाणी बाटलीत तुम्ही जाऊन त्याच्या पाणी पिऊ शकता. लेक लायल छान दिसतो. तुम्हाला एक फेरी भेटून फेरी पण मारून आणेल तो. काय ते बघ तुम्हाला लाल पाण्याचा लेक तिकडे. हे बघा इथे दिसेल बघा. थांब मोहित. डोळा दाखव. एवढंच होतं ना झूम नाही. हे बघा आपल्या ब्लॉग मध्ये कुठेतरी टाका. हो हो कोकाटीज. कोकाटीज का? हा कोकाटी नाव हो. त्याला ज्या तुझं नाव काय त्याला कोकाटी आहे. तुला फाटफाटवाले तुम्हीच घरी आल्या आल्या हे दृश्य मस्त फोटो काढले जाता. सनसेट होताना बघितलेला आहे आम्ही. मस्त प्रॉपर टाइमावर आलो ना आपण. हे काहीच 8-8:30 होतं. लवकर झालं का?
ते व्हाईट लेअर कसल्या रे मध्ये ढग आहेत ते काय नाही आकाश आहे. आकाश आहे मध्ये म्हणजे वरती काळे ढग आहेत थोडे मध्ये आकाश आहे मग परत हे सगळं सामान आता लावायचं आहे आपल्याला.